आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई अगं बाई, काय आज स्पेशल? एवढी सगळी तयारी केली तुम्ही? नाश्ता की डायरेक्ट जेवणच? अगं नाही नाही, नाश्त्याचीच तयारी आहे. अगं माझ्या मनात असा विचार आला की गेले काही दिवस घरातली सगळी माणसं तणावात आहेत. म्हणजे अख्खं घरच कोमेजलंय असं वाटतं. मग मी ठरवलं काही नाही, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, सगळे खुश झाले पाहिजे. आणि सगळ्यांना खुश करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो. अगदी बरोबर. पण खरंच आहे, हे सगळं बघून ना सगळे खुश होणार आहेत, तुटून पडणार आहेत अगदी. हो, गोडाचा शिरा केलेला आहे, थालीपीठाची तयारी झालेली आहे आणि इडली आता वाफवायला ठेवली आहे. चटणी फक्त मी केली नाही, ती मात्र तूच करायची. हा, तुझ्या हातच्या चटणीची चवच वेगळी असते बघ. आई उगाच कौतुक करताय तुम्ही माझं. अगं खोटं कौतुक करत नाही बाई, तुझ्या हातची चटणी खरंच बहारदार होते. मला तो बाई खूप आवडते. बरं बरं, घेते चटणी करायला. ऐक ना, हे बघ वीणा, आता हे घर सांभाळायची धुरा तुझ्या आणि माझ्या हातातच. या घरात कायम आनंद राहील, सगळे एकोप्याने राहतील, ह्याची काळजी तुला आणि मलाच घ्यावी लागणार आहे. खरंय, तुम्ही म्हणताय ना ते पटतंय आई मला. आता एवढं सगळं तुम्ही ठरवलंय, एक गोष्ट कराल माझ्यासाठी? काय ग? नाही, यांच्याशी जरा बोला ना. हल्ली बघताय ना तुम्ही, जरा काही चुकलं, कुणाशी कसं वागायचं, वाटेल ते बोलत सुटायचं. जरा त्यांना शांत राहायला सांगा ना. नाही, बोलते मी त्याच्याशी. माझ्याही लक्षात आलंय, अलीकडे बोलताना ताळतंत्र सुटतंय त्याचं. समोरच्याला लागेल असंच बोलतोय. तू नको काळजी करू, मी बोलते त्याच्याशी, समजावते त्या. बरं, घेते मी चटणी पट करायला. पट पट. अगं बाई, हे बघ, संतोष. हा आई. अरे येऊ का? कामात आहेस का? नाही, बोल ना, काय झालं? थोडं बोलायचं होतं. काय झालं? घरात परत काही गोंधळ झालाय? अरे नाही नाही, तुझ्याशी बोलायची इच्छा झाली म्हणून आले. माझ्याशी बोलायचं? हा. बर, बोल, पटपट बोल. सकाळी सकाळी गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे. अरे गप्पा मारायला नाही चाले. कसं आहे ना संतोष, माझ्या असं लक्षात आलंय की कधी कधी तुला घरातल्यांचा राग येतो, त्यांच्या काही गोष्टी पटत नाही. अशा वेळेला ना तुझा त्यांच्यावर आवाज वाढतो, त्यांचं मन दुखावेल असं पटकन बोलून जातोस तू. मग यात माझी काय चूक आहे? आपल्या घरात गोष्टीच अशा घडतात की माझा आवाज चढतो. नाही, बरोबर आहे तुझं. गेल्या काही दिवसात आपल्या घरात अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्याने सगळ्यांनाच धक्का बसेल. पण अरे आपलीच माणसं आहेत ना ती, त्यांच्याशी बोलताना थोडा संयम ठेवायला पाहिजे, त्यांचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे याचं भान ठेवायला पाहिजे. हे बघ आई, तुला माझ्या वागण्याचं, बोलण्याचं वाईट वाटत असेल, चुकीचं वाटत असेल तर आय एम सॉरी. पण कसं आहे ना, मनात एक, ओठावर एक असं मला नाही वागता येत. माझा स्वभावच नाही. माहिती आहे रे मला, म्हणजे तुझ्या स्वभावातली ही गोष्ट चांगलीच आहे, पण आपल्या बोलण्याने समोरचा दुखावला जातोय तर थोडा विचार करायला हवा ना. आई, तुम्ही सगळे मलाच का बोलत असता? ती वीणा पण मलाच लेक्चर देत असते, आता तू पण मलाच बोलतेस. अरे नाही, बोलत नाही. असं काय करतोस संतोष? मी आई आहे तुझी, वीणा बायको आहे तुझी, तुझ्या भल्याचाच विचार करणार की नाही आम्ही? तुझ्या बोलण्याने जर समोरचा माणूस दुखावला जात असेल तर तुला सांगायला नको? तू चुकत असशील तर तुला सांगायला नको? ठीक आहे, कळलं. रागावलास का? आई, नाही रागावलोय मी. बरं बरं बरं, नाही रागावलास तर उत्तमच गोष्ट आहे. चल मग सगळे एकत्र नाश्ता कर. छान वेळ घालवू. त्या टेबलवर वाद नको, भांडणं नको. वाह, म्हणजे सगळी भांडणं मीच उकरून काढतो. अरे नाही नाही, तसं नाही म्हणायचं रे बाळा मला. म्हणजे सगळ्यांनाच मी ही गोष्ट सांगणार आहे, तुझ्या खोलीत पहिले आले इतकंच. आता तू वाद वाढवू नकोस, चल पटकन नाश्ता करायला. तू किती काही म्हणालीस तरी तुला मलाच सुनवायचं होतं हे कळतंय मला. तरीच मी विचार करतोय, आज आई आपणहून माझ्याशी बोलायला कशी आली? आरते, आरते काय करत होतीस ग पोरी?
वेंकी काय करत होते? तुला जर काय झालं असतं तर मी काय केलं असतं ग सांगणार मी. तुला काय झालं? आरती बोललं ग. पोरीवर वेळच एवढी वाईट आली की अगदी आयुष्य बर्बाद झालं हो तिचं. एकदा नासवलं तर जगून तरी काय करेल बिचारी? कोण बोललं? कोण बोललं नाचवली म्हणून? कोण बोललं? जगून काय करेल म्हणजे? काय करेल म्हणजे? कोणी बोलवलं तुम्हाला? कोणी बोलवलं? चला निघा 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 बाहेर वा बाहेर वा. कोण आहे? कोण आहे? बाहेर वा बाहेर वा बाहेर वा. समजेल बाहेर वा बाहेर वा. समजेल काय करायला पाहिजे होतं मी वेंकी? काय करायला पाहिजे होतं वेंकी? तो रंगा तो त्यानं दुकान फोडलं माझं. तो घेऊन गेलता मला. रातभर घरात ठेवलं. नाही, मारलं नाही. मी मारू देते माहिती त्याला. पण या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार आहे रे माझ्या? तू पाहिलं ना बाहेर लोक काय बोलत होती माझ्याबद्दल. त्यांना कसं पटवून देऊ मी? माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे वेंकी? मग काय करू जगून? म्हणून प्रयत्न करत होते मला मरायचं वेंकी. जा तू मरू दे मला. उठ. वेंक येडच लागलंय मला येड. मी काय करायला पाहिजे होतं मग वेंकी? जीव नको देऊ तर मग काय करू? तू मला सांग. कोण करणार आहे रे आता माझ्यासारख्या पोरीशी लग्न?